मुळे आजचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. एकेकाळी असं म्हणत असत की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे म्हणून, की त्यातले 80% लोक हे कृषीवर अवलंबून असतात. म्हणजे त्यावेळेला ती वस्तुस्थिती पण होती. पण हळूहळू गेल्या काही वर्षामध्ये भारताने अनेक क्षेत्रामध्ये अनेक वेळा प्रगती केलेली आहे. परंतु कृषी क्षेत्रसुद्धा तरीसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे, कारण भारत हा इतका मोठा विस्तारलेला असा देश आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्र हे निश्चितच काही झालं तरी महत्त्वाचं हे असणारच आहे. आणि या आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमुळे मोठ्या संधी त्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. मग त्याबद्दल कृषी क्षेत्राबद्दल काय म्हणाल, किंवा यामुळे कृषी क्षेत्राला कशी चालना मिळेल असं वाटतं? भारत हा अजूनही कृषीप्रधान देश आहे, कारण या देशाची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारे 3 घटक असतात. एक उत्पादन, ज्यावर भर द्यायचं ठरलं आहे. दुसरं सेवा क्षेत्र, ज्यात IT आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. आणि तिसरं आणि भारतात अत्यंत महत्त्वाचं असलेलं कृषी क्षेत्र. या कृषी क्षेत्राचा उत्पादनाशी संबंध जोडताना पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षात फार मोठे उपक्रम हाती घेतले. म्हणजे फार्ममधून एखादी गोष्ट टेबलपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करायला हवं या प्रोसेसिंगवर जो भर दिला गेला तो आज एका निश्चित टप्प्यावर पोहोचला आहे, कारण आपण 40 देशांची फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे. बरोबर. खरं तर या विषयावर जेवढं विचारमंथन व्हायला पाहिजे आहे तेवढं भारतात अजूनही होत नाही आहे. भारतातल्या प्रत्येक शेतामधून जो काय माल तयार होतोय तो प्रक्रिया करून कसा पुढे पाठवता येईल, त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळता येईल, याचा देखील आज पंतप्रधानांनी मोठा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. नुकतेच 2-3 दिवसांपूर्वी ते फणस किंग, जो महाराष्ट्रातला एक फणसाची शेती करणारा युवा शेतकरी आहे, त्याला दिल्लीत भेटले होते. अशाच प्रकारे पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, जिथे सिंचनात गुणात्मक फरक झालेला आहे, अशा ठिकाणची कृषी उत्पादनं परदेशी गुणवत्तेनुसार कशी तयार करता येतील याच्यावर सप्तधारेमध्ये कुठेतरी भर दिला गेलेला आहे. पंतप्रधान त्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये अधिक मोकळेपणाने बोलतील. सिंचनाची व्यवस्था वाढवण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तर नदी जोडला एक वेगळी गती देत दुष्काळी तालुक्यांकडे सरप्लस पाणी वळवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हाती घेत आहे. अशाच प्रकारचे प्रयत्न देशभरात चालू आहेत. आणि त्यामुळे कृषी उत्पादन कसं वाढता येईल, रेनफेड ॲग्रिकल्चर बरोबरच बाकी शेतकऱ्यांची अवस्था कशी सुधारता येईल. आज पंतप्रधानांनी मत्स्य व्यवसायाबद्दल देखील 2-3 वाक्य उच्चारली, की केरळपासून जो समुद्रकिनारा सुरू होतोय तिथे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मासेमारी असेल, शेती असेल, फळांची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवणं असेल, या सगळ्यामुळे देशाचा लौकिक तर वाढणारच आहे, पण मुळात देश संपन्न होणार आहे, कारण त्यातून पैसा मिळू शकतोय, योग्य प्रकारे परकीय चलन मिळू शकतंय, हातांना काम मिळू शकतंय. बरोबर आहे. म्हणजे आपण उल्लेख केल्याप्रमाणे भारत हा कृषीप्रधान देश आहेच आहे. आणि